मोरपी श्रीकृष्ण कथेचा भाग 118 सुदामा चरित्र. श्री गणेशाय नमः. मंगलमूर्ती श्री गणेशाच्या चरणकमळाला त्रिवार वंदन. श्री गुरुभ्यो नमः. माझे सद्गुरू परमसंत श्री ठाकरसिंगजी महाराज, परमसंत श्री बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणकमळाला त्रिवार वंदन. करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. श्री राधाकृष्णाच्या चरणकमळाला कोटी कोटी नमस्कार. ऐकूया सुदामा चरित्र. द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि सुदाम्याची मैत्री अजरामर ठरली. ईश्वराबरोबर केलेली मैत्री कंगालला पण मालामाल करणारी आहे. मैत्री श्वास आहे, मैत्री विश्वास आहे, मैत्री समर्पण आहे, मैत्री त्याग आहे, मैत्री आनंद देणारी आहे. आपण जर देवाचा हात पकडला तर हात सुटण्याची शक्यता असते, परंतु ईश्वराने जर का आपला हात पकडला तर तो मात्र शेवटपर्यंत साथ देतो. एकदा काय झालं, सुदाम्याने द्वारकाधीशाला विचारलं, हे प्रभो, मैत्री का मतलब क्या होता है? तब श्री कृष्ण भगवान सुदामा से कहने लगे, सुदामा, जिसमें मतलब हो वो मैत्री ही कैसी, वो मित्रता ही कैसी. श्रीकृष्णाच्या या उत्तराने सुदामा प्रसन्न झाला आणि त्याच्या मनातला तो भ्रमनिरास झाला. त्याला आनंद झाला. तर अशीच ती ईश्वराबरोबर केलेली मैत्री परमानंद देणारी आहे. सुंदर रसाळ असं चरित्र, सुदाम चरित्र आपण सर्व श्रद्धेने श्रवण करूया. मनरूपी गाडीमध्ये बसून आपण पोरबंदरला जाऊया. काय श्रोते हो, तयार आहात ना? चला तर मग जाऊया आपण सुदाम्याच्या नगरीमध्ये पोरबंदरला. हा सुदामा आहे तरी कोण? हा सुदामा त्या सांदीपणींच्या आश्रमामध्ये उज्जैनला कृष्ण विद्याग्रहण करण्याकरिता गेला असताना तिथे असणारा तो बालमित्र आणि हा पोरबंदर इथे राहत होता. सुदामा ज्ञानी होता आणि द्वारकाधीश श्रीकृष्णाचा तो परममित्र आणि भक्त होता. त्याला सागरासारखं ज्ञान होतं, परंतु त्याने ज्ञानाचा विक्रय केला नाही. ते ज्ञान फक्त ईश प्राप्ती करता. खरं तेच ज्ञान आहे की या मनाची सतार त्या मनमोहनाबरोबर जोडली जाईल, अशी साधना, असं नाम, अशी भक्ती, तीच खरी संपत्ती आहे श्रोते हो. आणि ही भक्ती, ती संपत्ती, परमानंदाची संपत्ती सुदाम्याच्या अंतःकरणात काठोकाठ भरलेली होती. घरी मात्र अन्नाचा कण नव्हता, परंतु हृदयात मात्र कृष्ण कृष्ण कृष्ण, आनंद, परमानंद, केवळ केवळ त्याचा नामरूपी खजिना हृदयामध्ये अगदी काठोकाठ भरलेला होता. त्याच्या पत्नीचं नाव सुशीला. नावाप्रमाणेच ती सुशीला होती. शुद्ध सात्विक आचरण, की ज्या पतीच्या खिशामध्ये कवडी नाही, दमडी नाही, त्याचाही ती एखाद्या लक्षाधीशाप्रमाणे आदर करायची, सन्मान करायची. अहो, नेसायला चांगलं वस्त्रसुद्धा नाही की खाण्याला अन्न नाही, परंतु तशाही अवस्थेमध्ये ती चकारसुद्धा बोलत नव्हती. म्हणजेच नावाप्रमाणेच तिचं सुशील असं वागणं होतं. खरी ती भारताची नारी
आणि पतिव्रता नारी होती. नाहीतर नाव राहतं गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. परंतु सुशिलेचं मात्र तसं नव्हतं. जसं नाव तसंच तिचं कर्मही होतं. आणि या सुदाम्याला 4-5 मुलं होती हो. परंतु जेवण करण्याकरता मात्र घरामध्ये मुठभर सुद्धा अन्न राहायचं नाही. त्याला कुणाला काही मागितलेलं आवडत नव्हतं. एक वेळेला तो भिक्षाम देही म्हणायचा आणि झोळीमध्ये भिक्षा मिळाली तरच ती ग्रहण करायचं. जे काही मिळेल ते द्वारकाधीशाची कृपा म्हणून मोठ्या आनंदाने त्याचं कुटुंब ते ग्रहण करीत असत. 4-5 दिवस कधी कधी उपासमार व्हायचे. सुशिलेला स्वतःचं काही वाटत नव्हतं. दुःख होत होतं तर मुलांकडे बघून चिमुकली मुलं आई भूक लागली ग, आई भूक लागली ग म्हणायची. तेव्हा सुशिलेचा वात्सल्याचा पदर जो आहे तो अश्रूंनी चिंब व्हायचा. हे परमेश्वरा, हे काय दिवस दाखवतोस रे, या चिमुकल्यांचा काय अपराध. हे भक्तवत्सला, कृपा कर रे, डोळ्यातल्या पंत्या त्या जागवतोस. अरे, या चिमुकल्यांच्या मुखामध्ये पण अन्नाचे मोती पडू दे. सुशीला स्वतःसाठी कधी बोलली नाही, परंतु मुलांकडे पाहून मात्र तिला दुःख व्हायचं. मुलांनी भूक म्हटलं आणि अन्नाचा कण नसला तर सुशीला एका वाटीमध्ये पाणी त्यांना वाढायची आणि म्हणायची, बाळांनो हे वरण आहे. दुसऱ्या वाटीमध्येही पाणी वाढायची आणि त्या चिमुकल्यांना सांगायची, बाळांनो हा भात आहे. आणि त्या चिमुकल्यांची समजूत काढायची. त्या मुलांच्या डोळ्यात पाणी यायचं. आईला पाहून म्हणायचे, आई रडू नको ना ग, आम्ही हा वरण भात आवडीने खाऊ ग. शहाणी ती मुलं. सुसंस्कारामध्ये वाढल्यामुळे दारिद्र्यामध्ये सुद्धा त्यांना सुंदरसे संस्कार घडत होते. सुदामा अहोरात्र द्वारकाधीशाची भक्ती करायचा, भजन म्हणायचा. देव्हाऱ्यामध्ये दिवा लावायला सुद्धा तेल राहत नव्हतं हो, परंतु तो होता ना श्रीहरी, तो लीला करणारा, तो पंत्या भरायचा आणि दिवे लावायचा त्यांच्या घरामध्ये. कारण जिथे भजन तिथे भगवंत. त्याला सुदाम्याचं भजन मोठं आवडायचं. आणि हा सुदामा द्वारकाधीशाच्या भक्तीनेच त्याचं पोट भरत होतं. एके दिवशी सुदाम्याच्या घरी एक भिक्षुक आला आणि तो भिक्षुक म्हणाला, माई भिक्षाम देही. आताच ती सुशीला म्हणाली, हे भगवंता, काय परीक्षा पाहतो रे. घरी अन्नाचा कण नाही आणि दारावरती आलेला याचक, त्याला मी कसं वापस पाठवू. प्रभो प्रभो, कठोर परीक्षा घेतोस तू माझी. सुशीला लगबगीनं बाहेर निघाली. भिक्षुकाला तिने वंदन केलेलं आहे. माई भिक्षाम देही. डोळ्यात पाणी आलेलं आहे सुशिलेच्या. आणि त्यावेळेला तो भिक्षुक समजून गेला, माई काय झाले. त्यावरती ती म्हणाली, काय देऊ मी तुम्हाला, माझ्या घरी अन्नाचा एक कण नाही हो. त्यावरती भिक्षुक म्हणाला, माई कण नसेल तर चालेल, पण पाणी तर असेल ना. सुशीलाने हो म्हटलं आणि ती लगबगीने पाण्याचं वाडगं आणायला गेली. परंतु नशीबच फुटकं तिचं. ते वाडगंही फुटलं, पाणी सांडलं हो, सांडलं. सुशिलेच्या डोळ्यातनं पाण्याच्या धाऱ्या लागल्या, अश्रूच्या धारा लागल्या. हे भगवंता, किती रे परीक्षा बघतोस. घळघळ घळघळ रडू लागली होती. त्यावरती तो भिक्षुक म्हणाला, माई काय रडता तुम्ही. साधं पाणीही मी तुम्हाला देऊ शकली नाही. हे दैवा, काय रे मी केलं म्हणून माझ्या नशिबी तू हे लिहिलंस.
त्यावरती तो भिक्षुक म्हणाला, माई, अन्न नसेल तर नसू दे, पाणी नसेल तर नसू दे, पण एक वचन तू मला दे की सुदामाजींना द्वारकाधीशांच्या भेटीकरता तू पाठवशील, हे वचनच तू मला भिक्षा म्हणून घाल. सुशीला पाहत राहिली, हे काय आहे बरं. आणि तिने त्या भिक्षुकाला म्हटलं की नक्की नक्की मी तुम्हाला वचन देते की मी यांना द्वारकाधीश भगवंताच्या भेटीकरता पाठवेल आहे. आणि तो भिक्षुक त्या सुशीलेला आशीर्वाद देऊन परत गेलेला आहे. श्रोते हो, कळलं ना तुम्हाला की तो याचक होता तरी कोण? दुसरं तिसरं कोणी नसून तो द्वारकाधीश भगवंत होता. आणि द्वारकाधीश भगवंतानी ते वचनच मागून घेतलेलं होतं. इथे कथेला विराम देऊया. उर्वरित कथा आपण उद्याला श्रवण करूया. काल आपण कथा श्रवण केली. सुदाम चरित्र आपण श्रवण करीत होतो. सुदामा म्हणजे काय की ज्याच्या भक्तीचा दाम लागत नाही, ज्यांनी आपली सकल इंद्रिये संसाराकडून परमार्थाकडे वळविलेले आहे, भोगाकडून त्यागाकडे, आत्मसुखाकडे ज्याची इंद्रिय भक्ती रसपान करीत आहेत, मनमोहनाबरोबर ज्याचं चित्त एकाग्र झालेलं आहे, असा अनन्य भक्त सुदामा द्वारकाधीशाचा भक्त मित्र. की हा सुदामा, त्याच्याकडे थोडेही धन नव्हतं, संपत्ती नव्हती, परंतु भक्तीची संपत्ती भरभरून होती. त्याचं दर्शन घेतलं म्हणजे साक्षात द्वारकाधीशाचं रूप आपल्याला त्याच्या हृदयातच दिसायचं हो. भक्तीचा महिमा आहे. ज्या भगवंताची भक्ती जो भक्त करतो त्याला त्याचा रंग लागतो. सुदामा नित्य द्वारकाधीश श्रीकृष्णाच्या नामामध्ये रंगलेला असायचा. अशी त्याची अनन्य भक्ती श्रीकृष्णाच्या चरणी नित्य जाऊन पोचायची. हा सुदामा, त्याला त्याची पत्नी सुशीला म्हणाली, अहो, तुम्ही म्हणताय ना की द्वारकाधीश तुमचा मित्र आहे, असे का करीत नाही की तुम्ही त्यांच्या भेटीकरिता द्वारिकेला जा. अगं सुशीले, काय घेऊन जाऊ ग? कोणतं रूप घेऊन जाऊ? माझं हे चित्रण बघून माझ्या मित्राला दुःख होईल आहे. अहो, तुम्हीच म्हणताय ना की तो श्रीमंत नाही, गरीब नाही, श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही, काही बघत नाही, फक्त अंतरंगीचं प्रेम बघतो. मग ते तर तुमच्या हृदयात काठोकाठ भरलेलं आहे, ठासून भरलेलं आहे. मग त्यांना भेटायला जायला काय हरकत आहे बरे? पण सुशीले, जगाची रीत आहे ग. मित्राला भेटायला जायचं तर रीत्या हाते कशी जाऊ? त्याला भेट म्हणून काही द्यायला नको? आपल्या घरी तर काहीच नाही. सुशीला म्हणाली, असे होय, त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करते हो. आणि हा सुदामा सुशीलेने हट्ट केल्यामुळे आता मात्र त्याच्या मनाची तयारी झाली की आपण खरेच कृष्णाला भेटायला जावं. किती वर्ष झाले त्याला भेटलो नाही, त्याचं दर्शन नाही. त्याच्या दर्शनाने आणखीनच आनंद द्विगुणित होईल आहे. सुदामा कृष्णाच्या चिंतनातच लागलेला होता. इकडे सुशीला बिचारी की कृष्णाला काहीतरी पदार्थ पाठवावा याची व्यवस्था करण्याच्या मागे लागलेली होती. घरोघरी फिरत होती आणि म्हणत होती, अहो ताई, काही काम द्या ना. तुम्ही म्हणाल ते काम करते, सांगाल ते करते हो. मला थोडे मुठभर धान द्या ना, तांदूळ द्या ना. परंतु घरोघरी दरवाजा बंद होत होता. तरीही ती त्या परिस्थितीला घाबरली नाही. ती पुढे जात गेली आणि एके ठिकाणी आशेचा किरण दिसला.
सुशिलीने सांगितलं की तुम्ही म्हणणार ते काम करेल आहे. अंगणभर भांड्यांचा आवा पडलेला होता. तिला ती स्त्री म्हणाली की ही सर्व भांडी कुंडी तुला घासायची आहे, हे सर्व काम कर, मग तुला मी धान देईल आहे. सुशिला लगबगीने ती भांडी घासू लागली, हरीचं चिंतन करू लागली. चकाचक तिने भांडी घासली. तेवढे झाल्यानंतर त्या स्त्रीने तिला धान दिले हो कुटायला. ते धानही तिने कुटले आणि त्यातले जे काही धान थोडेफार होते ते धान तिला मोबदला म्हणून दिले. सुशिलेला मोठा आनंद झाला. सुशिला ते धान घेऊन घरी आली आणि ती सुदाम्याला म्हणाली, बघा, प्रभूंनी व्यवस्था केलेली आहे. आणि ती सुशिला उखळामध्ये मुसळाने ते धान कुटू लागली, भगवंताचं गुणगान गाऊ लागली आणि म्हणू लागली, सखुबाई साजनी आल्या चौघ्या जणी, सखुबाई साजनी आल्या चौघ्या जणी, 12-16 जणी मिळून या, 12-16 जणी मिळून या. अहो देहाची उखळ मनाची मुसळ, देहाची उखळ मनाची मुसळ, तांदूळ कांडिले निर्वाणीचे, तांदूळ कांडिले निर्वाणीचे. अहो सोन्याची सुंपली मोत्याने गुंफली, सोन्याची सुंपली मोत्याने गुंफली, कोंडा उडविला प्रपंचाचा, कोंडा उडविला प्रपंचाचा. अशी ते धान तिने देहाच्या उकळात मनाच्या मुसळाने कुटले. सोन्यासारख्या त्या सुंदर सुंपलीमध्ये ते एवढे कुटले, सात्विकतेचा रंग त्याला लागला आणि त्याचे ते भक्तीचे पोहे झाले हो. ते पोहे तिने घेतले. आता कशात बांधावे बरे? घरात तर काही नव्हतं. वस्त्रही कमी, अन्नही कमी, सर्वच काही कमी, परंतु भक्ती मात्र अनन्य होती. आपला पातळाचा पदरच तिने फाडला. कुचकं झालेलं ते पातळ अगदी बोट लावल्याबरोबर चर्र फाडलं गेलं आणि त्यामध्ये ते सात्विकतेचे भक्तीचे पोहे सुदाम्याचं सर्वस्व होतं. तानुल्याची भूक होती, त्यांची ती नीज होती, तेच त्या पुरसंडीमध्ये बांधून दिलेलं होतं. जणू काही प्रारब्धच द्वारकाधीशाच्या चरणी अर्पण करणार होते. आणि ती पुरसंडी त्या सुशिलेनी सुदामाला दिली आणि म्हणाली, हे घ्या, द्वारकाधीश श्रीकृष्णाला हे भेट द्या आणि सांगा तुमच्या वहिनीने तुमच्याकरता हे खाऊ पाठवलाय म्हणून. सुदामाने ती पुरसंडी घेतली. त्याला 2-3 गाठी होत्या हो. आणि हा सुदामा सुशिलेला म्हणाला, सुशिले, काळजी करू नकोस, बघ, तू म्हणालीस ना मी निघतोय हां कृष्णाला भेटण्याकरता, त्या द्वारकाधीशाला भेटण्याकरता. आणि ती सुशिला तिने सुदाम्याचा निरोप घेतला आणि तो सुदामा भगवंताचं स्मरण करीत करीत, त्याचं गुणगान गात गात द्वारिकेच्या वाटेला निघालेला आहे. यात्रा कशी असावी की ती प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे घेऊन जाणारी, प्रत्येक इंद्रियांना भक्तीचं वळण लावणारी, की पादम पवित्रो यदि तीर्थयात्रा हस्तो पवित्रो यदि दानधर्म मुखम पवित्रम यदि रामनाम हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. एक एक इंद्रियरूपी पुष्प मनमोहनाच्या चरणावरती तो समर्पित करीत होता आणि नामरूपी मौक्तिकांची उधळण करीत होता. आणि सुदामा म्हणत होता, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण
नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. पौष शुक्ल सप्तमी, त्या दिवशी तो द्वारकेला जायला निघाला. शरीर कृश झालेलं आहे, डोळे खोल गेलेले आहे, परंतु ब्रह्मचैतन्य त्याच्या चेहऱ्यावरती झळकत आहे. भक्तीच्या तेजाने चेहरा उजळून निघालेला आहे. हातापायाच्या काड्या झालेल्या आहे. असा तो सुदामा मजल दरमजल करीत जात होता, परंतु भोवळ येऊन पडला. भक्त जेव्हा 2 पावले भगवंताला भेटायला जातो, तेव्हा तो भगवंत 10 पावलांनी त्याला भेटायला धावून येत असतो. कृष्णाने गरुडाला सांगितलं, जा माझ्या सुदामाला गरुडावरती बसून त्याला द्वारिकेमध्ये आण. गरुडाने प्रभूची आज्ञा पाळली. सुदामाला चटकन उचललं आणि द्वारिका नगरीमध्ये त्याला पोचवलं. सुदामाला आश्चर्य वाटलं, हे काय, मी आत्ताच निघालो आणि लगेच पोचलो, हे काय आहे बरं? भगवंता तुझी कृपाच. आणि हा सुदामा त्या द्वारिका नगरीमध्ये, सुवर्णाची द्वारिका नगरी, ती ब्रह्मविद्येची नगरी, त्या नगरीमध्ये येऊन पोचला. लखलखाट लखलखाट सर्व वैभवच दिसत होतं. त्याला लाज वाटत होती आपल्या अंगावरच्या वस्त्राची, आपल्या राहणीमानाची. मला ओळखेल काय कृष्ण, मला ओळखेल काय? परंतु मी कृष्णाला ओळखलेला आहे, त्याने माझा हात पकडलेला आहे, तो मला कसा विसरणार? आणि तो सुदामा प्रभूचं चिंतन करीत करीत त्या द्वारिका नगरीमध्ये आला. बघता बघता तो त्या राजद्वारावर जवळ पोचला. तिथे द्वारपाल म्हणाले, कोण आहात तुम्ही? सुदामा म्हणाला, मी द्वारकाधीश श्रीकृष्णाचा मित्र. अरे अरे अरे, बघा काय म्हणताय तुम्ही? मी द्वारकाधीश श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा. अरे, प्रभूचा मित्र, आणि बघा याचं चित्र. आणि परत ते द्वारपाल सुदामाला हसून हसून विचारू लागले. तेव्हा सुदामा म्हणाला, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है, न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा, बस एक बार मोहन से जा कर के कह दो, कि मिलने सखा बदनसीब आ गया है, कि मिलने सखा बदनसीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है। सुनती ही दौड़ी चली आई मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा, ये मेहमान कैसे अजीब आ गया है, ये मेहमान कैसे अजीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है।
सिंहासन पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। न घबराओ प्यारे जरा भी सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है। सुदामा सुदामा हे नाव ऐकताच द्वारपाल त्यांनी ही वर्दी देताच तो द्वारकाधीश कृष्ण धावत धावत आला आणि सुदाम्याला पाहून त्यांनी कडकडून मिठी मारली हो. असा हा मित्र सुदामा. त्या सुदाम्याला पाहता द्वारकाधीश भगवंताला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी त्याचा हात घट्ट पकडला, प्रेमाने आदराने त्याला आत बोलावलं, त्याचं स्वागत केलं. श्रोतेहो, पुढला भाग आपण या मोरपीस कृष्ण कथेच्या 119 मध्ये श्रवण करूया.